रणजित निकम यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय, हितचिंतक आणि त्या परिवाराचे मित्र कंपनी हे सगळेजण चितळी गावात आत्ता सगळ्यांनी रणजित निकम यांना खूप मनोभावे, अतिशय भावनाविवश होऊन श्रद्धासुमन अर्पित केले। त्यानंतर मग रणजितच्या मित्रांनी अल्पोपहार आयोजित केला। दिवस उन्हाळ्याचे आहेत, एवढ्या लोकं लांबून आलेत, आपले एवढे सैनिक आलेत, माजी सैनिक आलेत, काही ना काही त्यांच्या पोटात अन्नाचा घास असावा या सदिच्छेने याच ठिकाणी अल्पोपहार आयोजित केला। त्रिदल संघटनेचे अध्यक्ष दत्ता माळीजी, नमस्कार। जय हिंद। आपल्याला मी मुद्दाम थोडंसं इथं पण बोलतं करतोय, काय बोलू इच्छिता आपण नमस्कार साहेब। आजच्या या दुःखद प्रसंगी रणजित निकम या जवानावर जो आत्मघाती हमला झाला त्याच्यावरती पूर्ण सप्लाय रेजिमेंट, पूर्ण हे जे जवान आपण बघताय त्यांनी एक अन्नदानाचा जो प्रोग्राम ठेवला होता, पूर्ण सप्लाय रेजिमेंट ASE रेजिमेंटसाठी त्यांचे कमांडिंग ऑफिसर, त्याच्यानंतर पूर्ण जे सुभेदार मेजर साहेब, पूर्ण जवान साहेब जे इथं त्यांनी आपला अमूल्य मूल्य पूर्ण महाराष्ट्रातून येऊन इथं वेळ दिलेला आहे, त्यांच्याबद्दल मी धन्यवाद आणि थँक्यू मानतो। बाकी जय हिंद महाराष्ट्र। धन्यवाद दत्ताजी। आणि या सर्वांना म्हणजे सर्व या रेजिमेंटला सुद्धा कवि प्रविश यूट्यूब चैनल तरफे मैं कड़क सैल्यूट करतो। क्या है दोस्तों, खुशी में तो कोई भी आता है, लेकिन जब किसी परिवार के साथ कोई हादसा होता है, जब कोई परिवार किसी बड़े तूफ़ान में फंस जाता है, तब जाके उंगली थामने वाला चाहिए। और इतने सारे लोग आप आज निकम परिवार के साथ हो, ये देख के मेरा भी तो दिल भर आया है। आपल्याला सगळ्यांनाच त्या परिवाराच्या सोबत राहायचं आहे। संतोष निकमचे आहेत आणि त्यांच्यासोबतचे सगळे मित्र आहेत, सर्वांना तहे दिल से मी सॅल्यूट करतो। आपल्याला काही बोलताय, आपण काही बोलू इच्छित आहे? जय हिंद। आपली ओळख सांगा आधी। मी माजी सैनिक गणेश मल्हारी चव्हाण, ASC कोर। आज या ठिकाणी 18 तारखेला रणजित निकम यांच्यावर काही गावगुंडांनी भ्याड हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये ते आम्ही मृत्युमुखी पडले असं म्हणणार नाही, ते शहीदच झालेले आहेत, कारण त्यांनी देशसेवा केलेली आहे। परंतु या गोष्टीचं मला खूप दुःख वाटतं आहे की आज गावगुंडांनी त्यांच्यावर हल्ला करावा आणि त्यांना तिथं मरण यावं। तर याच्यासाठी आम्ही आमच्या पूर्ण महाराष्ट्रातून माजी सैनिक संघटना, तसेच इतरही रेजिमेंटचे जवान आणि सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून चितळी या गावी त्यांनी शोकसभा आयोजित केली। या शोकसभेसाठी जवळजवळ 400 ते 500 माजी सैनिकांनी येऊन त्यांच्या कुटुंबांचे सांत्वन करून त्यांच्या हत्यारांना लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर केस चालवावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी माजी सैनिक संघटनेच्या वतीनं आम्ही मागणी केलेली आहे। तुमच्या भावना नक्कीच जनतेपर्यंत पोहोचतील आणि त्यांना योग्य न्यायाच्या चौकटीत बसून काय असेल तो योग्य न्याय मिळेल आणि तो लवकरात लवकर मिळावा या माझ्या पण सदिच्छा। धन्यवाद। सर, आप कुछ कहना चाहते हो? 18 फेब्रुवारी 2026 रोजी जी दुर्दैवी घटना घडली, आमचे सहकारी मित्र श्री रणजित निकम यांचा गावगुंडांनी निर्गुण खून केला, त्या गुंडांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळावी व निकम कुटुंबियांना न्याय मिळावा हीच शासन प्रशासनाला विनंती आहे। विनंती, बरोबर। आपण सगळ्यांनीच अपेक्षा धरूया की या कुटुंबाला न्याय मिळेल, पण न्याय मिळाल्यानंतरसुद्धा रणजित नाही आहे, त्याची जागा तुम्ही आम्ही कोणीच घेऊ शकत नाही आहे। तरी पण वी शूड रिमेन मॉरली विथ दॅट फॅमिली टिल आवर लास्ट ब्रेथ। आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत इथं हजर असलेला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माजी सैनिक, प्रत्येक मित्र, त्या परिवाराचा स्नेही, त्या परिवाराचा नातेवाईक, या प्रत्येकाची शेवटच्या श्वासापर्यंत या परिवारासोबत राहण्याची एक जिम्मेदारी आहे आणि त्यासाठीच आपण आज इथे एकत्र आलो आहे। असं नाही आहे की 14 दिवसात दुखवटा संपला, रात गई बात गई, जाने दो यार, हमें हमारा घर है, हमें हमारे बच्चे आहेत, असला कोणता विचार कोणताही सैनिक करत नाही आणि कोणत्याही नागरिकांनी पण करायचा नाही आहे। सेना सेवा कोर की जय, सेना सेवा कोर की जय, सेना सेवा कोर की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। जय हिंद। सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा आणि निकम कुटुंबियांना न्याय मिळो याच सदिच्छांसह इथंच थांबतो मित्रांनो।